मेहुल चोक्सीला भारतात आणण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे। चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबलचक असल्याची बोललं जात आहे। भारतातील गुन्हा बेल्जियममध्येही दंडनीय मानला जाणं आवश्यक असल्याची माहिती मिळते। पंजाब नॅशनल बँकेच्या 13,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणी फरार असलेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे, जी त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताच्या प्रयत्नांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे। त्याच्या प्रत्यार्पणासाठी सुरुवातीची पावलं उचलली गेलीत, परंतु ही प्रक्रिया लांबलचक असेल असं कायदेतज्ञांचं मत आहे। सीबीआय आणि ईडीने केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी 12 एप्रिल रोजी मेहुल चोक्सीला ताब्यात घेतलं। पीएनबी कर्ज घोटाळा प्रकरणातील चोक्सी हा दुसरा मुख्य आरोपी आहे। या घोटाळ्यातील मुख्य आरोपी त्याचा पुतण्या नीरव मोदी आहे, जो सध्या ब्रिटिश तुरुंगात आहे। मेहुल चोक्सीने भारतात केलेला गुन्हा बेल्जियममध्येही दंडनीय मानला पाहिजे असं कायदेतज्ञांचं मत आहे। आपल्यासोबत संरक्षण तज्ञ सतीश ढगे हे फोनलाईनवरून जोडलेले आहेत। चोक्सी याला भारतामध्ये आणण्याची प्रक्रिया ही लांबलचक आहे। भारतात आणण्यात आता अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण यावर काय विश्लेषण कराल? नक्कीच इंडिया आणि बेल्जियम यांच्यामध्ये 2020 ला प्रत्यर्पण संधी झालेली आहे आणि त्याच्यानुसार मेहुल चोक्सीला भारतामध्ये परत आणता येईल। पण असं जरी असलं तरी मुळातच युरोपियन युनियनच्या जे वेगवेगळे कंट्रीज आहेत, जे वेगवेगळे देश आहेत, त्यांच्यापासून भारतामध्ये प्रत्यर्पण करणं ही तशी अवघड बाब आहे। ती यासाठी कारण वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून, मग कधी ते ह्युमॅनिटेरियन ग्राउंड असो, कधी ज्या आहेत भारतातल्या प्रिझनच्या कंडिशन्स त्या ठिकाणी असो, कधी हेल्थशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारची कारणं असो, अशा प्रकारची कारणं देऊन हे जे गुन्हेगार आहेत हे गुन्हेगार तिथल्या कोर्टमध्ये जे आहेत एक प्रकारे डिलेइंग टॅक्टिक्स ही अडॉप्ट करत असतात आणि तसाच प्रकार मेहुल चोक्सी सुद्धा त्या ठिकाणी करेल। मेहुल चोक्सी हा आजारी आहे, त्याला ब्लड कॅन्सर झालेला आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद त्याचे वकील बेल्जियमच्या कोर्टमध्ये त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारे जे आहे भारतामध्ये प्रत्यर्पण करण्यापासून कशा प्रकारे स्वतःला वाचवता येईल हा प्रयत्न त्यांचा असेल। असं जरी असलं तरी 2018 पासून 2025 पर्यंत वेगवेगळ्या देशांमध्ये जे आहे फिरून वेगवेगळ्या देशांचं नागरिकत्व घेऊन मेहुल चोक्सीनं जे आहे स्वतःला वाचवलं होतं। पण बेल्जियममध्ये त्याला भारताच्या सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून त्यांच्या विनंतीच्या माध्यमातून पकडल्या जाणं ही नक्कीच मोठी बाब आहे आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे त्याचं प्रत्यर्पण होईल का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे। पण एकूणच परिस्थिती पाहता हे काही सोपं नाही, अत्यंत अवघड आहे। पण नक्कीच एक स्टेप आपण पुढे गेलेलो आहोत आणि भविष्यामध्ये कशा प्रकारे भारत सरकार आपला लीगल डिफेन्स बेल्जियमच्या कोर्टामध्ये ठेवतो हे पाहणं नक्कीच जे आहे महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच्या आधारावर पुढची दिशा नक्कीच ठरवता येईल। जी नक्कीच, धन्यवाद सतीश ढगेजी आपण दिलेल्या माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।